आणि महत्त्वाची बातमी आहे, दाभोलकर हत्या प्रकरण वीरेंद्र तावडे आणि विक्रम भावे यांची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवण्यात आलं आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा पुणे सत्र न्यायालयाने आता ठोठावलेली आहे। दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल तब्बल 11 वर्षांनी आता लागला। वीरेंद्र तावडे याची निर्दोष मुक्तता, तर सचिन अंदुरे शरद कळसकर हे दोषी ठरलेले आहेत आणि या दोघांना सत्र न्यायालयाने आता जन्मठेपेची शिक्षा सुनावली। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। अनिसचे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यामध्ये हत्या करण्यात आलेली होती। 2 हल्लेखोरांनी गाडीवर येत त्यांची मॉर्निंग वॉक दरम्यान त्यांच्यावर 3 गोळ्या झाडलेल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता। आणि या प्रकरणाचा निकाल आज अखेर पुणे सत्र न्यायालयाने दिलेला आहे। त्यामध्ये सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोषी आढळले आहेत। सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला अखेर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। तर दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये वीरेंद्र तावडे आणि विक्रम भावे हे निर्दोष ठरवले गेले आहेत। सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोषी आढळलेले आहेत। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये वीरेंद्र तावडे विक्रम भावे हे निर्दोष, तर सचिन अंदुरे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। अंदुरे आणि शरद कळसकर हे पुणे सत्र न्यायालयाच्या निकालामध्ये दोषी आढळलेले आहेत आणि त्या दोघांनाही आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। तर ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। वीरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर हे देखील निर्दोष आढळलेले आहेत। महत्त्वाची बातमी, आणि 2 आरोपी दोषी ठरवण्यात आलेले आहेत। सचिन अंदुरे, शरद कळसकर हे दोषी आढळले असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, पुणे सत्र न्यायालयाचा निकाल काय आहे? सीबीआयचं विशेष सत्र न्यायालय होतं आणि आजच्या या निकालाकडे सागर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं गेलं होतं। कारण दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या प्रकरणी तपास करण्यात आलेला होता आणि आत्ता जो निकाल आलेला आहे त्यानुसार सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोन्ही आरोपी जे आहेत त्यांना जन्मठेप ठोठावलेली आहे सीबीआयच्या विशेष न्यायालयानं। एकूण 5 आरोपींना खरं तर यामध्ये दोषी ठरवली आहे। कसं या निकालाकडे बघताय? न्यायालयाच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो। न्यायव्यवस्थेवरती डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर आम्ही सातत्याने विश्वास ठेवत आलेलो होतो इथल्या कायदा सुव्यवस्थेवरती, आणि आज त्या प्रकरणामध्ये 2 जणांना प्रत्यक्ष जे संशयित मारेकरी होते त्यांना शिक्षा झालेली आहे। एका पातळीवरती हा न्याय झालेला आहे। उरलेले जे 3 सुटलेले आहेत आरोपी, त्याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई आम्ही घेऊ जाऊ। प्रत्यक्षामध्ये माणसाला मारून त्याचा विचार संपवता येत नाही आणि अशा पद्धतीनं डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर त्यांचं काम संपलेलं नाही पण निर्धारांनी चालू राहिलेलं हे अधोरेखित होतं। आणि ज्या विचारधारांकडे याच्याविषयी संशयाची सुई होती ते आज न्यायालयाच्या निर्णयामुळे त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। 2 जणांना शिक्षा झाली आहे ही निश्चितच समाधानाची बाब आहे। प्रत्यक्षामध्ये जे मारेकरी होते त्यांना शिक्षा झालेली आहे, पण यामागे जे कटामध्ये सूत्रधार होते त्याचे आणि त्यातला मुळातला जो सूत्रधार आहे त्याला मात्र अटक झालेली नाही आणि जे बाकीचे सूत्रधार आहेत त्यांची सुटका झालेली आहे। त्याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत आम्ही जाऊ।